नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक राजस्थानी रेसिपी बनवून दाखवणार आहे। या रेसिपीचे नाव मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। तर त्यासाठी सर्वात आधी मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे। आता हे मीठ आणि पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं मीडियम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण 5 मिनिटं झाकून ठेवून देऊया। आता इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा धने टाकायचे आहेत आणि 1 चमचा बडीशोप टाकून घ्यायची आहे आणि हे आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल आपले गरम झालेले आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकून घेणार आहोत। जिरे चांगले तडतडले की आता यामध्ये आपण थोडीशी हिंग टाकलेली आहे। त्याचबरोबर आपण धणे आणि बडीशोप कुटून घेतलेली ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे चांगलं सर्व मिक्स करून घेऊया। आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे, त्या पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि त्याचसोबत अद्रकचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे, ते पण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व पुन्हा चांगले मिक्स करूया। आता यामध्ये इथे मी 2 कांदे असे बारीक आणि उभे चिरून घेतलेले आहे। हे कांदे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि मस्त लाल कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत। यामध्ये मी अर्धी चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्याचसोबत 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे। हे मसाले पण आपल्याला यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत इथे मी 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे, तो पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनिट। आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। आपण जो पदार्थ बनवत आहे त्यासाठी आपण मसाला तयार करत आहोत। तर हे बघा, इथे मी 4 चमचे बेसन पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट हे बेसन लो फ्लेमवर याच्यामध्ये आपण शिजून घेणार आहोत ह्या मसाल्यामध्ये। तर हे बघा फ्रेंड्स, आपला हा मसाला इथे तयार झालेला आहे। आता हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। आता आपण पीठ बघूया। हे बघा, आपला मसाला होईपर्यंत आपलं पीठ पण मस्त मोठलेलं आहे। आता हे पुन्हा आपण असं थोडंसं हाताने मळून घ्यायचं आहे। आता मी पिठाचा एक छोटासा भाग घेतलेला आहे आणि त्याला कोरडे पीठ लावून घेतलेले आहे दोन्ही साईडनी आणि आता ह्या पिठाची आपल्याला पोळी करून घ्यायची आहे मीडियम। तर हे बघा, इथे मी पोळी पूर्ण लाटून घेतलेली आहे। आता या पोळीला आपण तूप लावून घेणार आहोत। तुम्ही तुपाऐवजी तेल पण लावू शकता। इथे मी तूप गरम करून थंड करून घेतलेलं आहे। आता ह्या सर्व पोळीला आपण हे तूप लावून घेणार आहोत असे। हे बघा, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे सर्व पोळीला। आता या पोळीवरती आपल्याला आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला असा सर्व पोळीवरती टाकून घ्यायचा आहे पातळ लेयरमध्ये। तर हे बघा, इथे मी सर्व पोळीवर मसाला टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला या मध्यभागी चाकूने या पोळीला असा एक कट मारून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे। आणि आता ही पोळी आपल्याला अशी
फोल्ड करून घ्यायची आहे। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ही पोळी फोल्ड करून घेतलेली आहे आणि आपल्याला हाताने याचे काठ असे दाबून घ्यायचे आहे, म्हणजे आपण जो मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे तो बाहेर येणार नाही। हे बघा, अशा प्रकारे सर्व काठ आपल्याला दाबून घ्यायचे आहे बोटांनी। आता पुन्हा आपल्याला थोडेसे कोरडे पीठ घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडनी याला लावून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजलं असेल की मी काय रेसिपी बनवते ते। तर मी आज तुम्हाला राजस्थानी कांदा पराठा बनवून दाखवते आहे। हा पराठा खूप खाल्ला जातो तिकडे। अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल शेप देऊन हा लाटून घ्यायचा आहे। हे बघा, तर हे बघा, पराठा आपला लाटून झालेला आहे। याला तिकडे प्याज पराठा म्हणतात, आपण मराठीमध्ये मी याला कांदा पराठा म्हटलेला आहे। असा मीडियम आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। पॅनवरती आपल्याला थोडेसे तूप टाकून घ्यायचे आहे आणि थोडेसे असे चमच्याने पसरवून घ्यायचे आहे। आता हा पराठा आपण दोन्ही साईडने आलटून पलटून मस्त मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहोत। वरच्या साईडने पण आपल्याला याला तूप सोडून घ्यायचे आहे थोडेसे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण याच्यावरती तूप सोडून घेतलेलं आहे। तुमच्याकडे कांद्याचं बी असेल तर ते सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता। माझ्याकडे नाही आहे म्हणून मी टाकलेलं नाही आहे। आता हा आपण दुसरी साईड पलटी करून घेणार आहोत आणि मस्त आपण हा भाजून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपला पराठा इथे दोन्ही साईडनी मस्त भाजून झालेला आहे। हे बघा, आता हा आपण काढून घेऊ शकतो। आता याच पद्धतीने मी बाकीचे पण पराठे बनवून घेते। तर हे बघा, इथे सर्व माझे कांदा पराठे बनवून झालेले आहेत। एक पराठा मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा, किती लेयर्स आलेले आहे आपल्या पराठ्याला आणि किती छान झालेला आहे मध्ये पण, बघू शकता तुम्ही। तर आपली ही राजस्थानी रेसिपी इथे तयार झालेली आहे। हे पराठे तुम्ही टोमॅटो सॉस, दही किंवा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता। तर फ्रेंड्स, आजची ही राजस्थानी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।